नमस्कार मित्रांनो, तर आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पा. आणि आज काही नाही, निवांत बसलेलो आहे. जनावरं चारत आहे पा. इथं बसली, हिला बांधलंय. इकडं चरू राहिलेत काही. कारण आता कसं आहे, सध्या थोडंसं चाऱ्याचं शॉर्टेज आहे. कारण ही जी गिन्नी आहे सध्या बारीक आहे आणि थोडीशी अडचण आहे अजून, की आणखी एक 8-10 दिवस जर धकले ना तर चारा पुरेल, मग काही अडचण नाही. सध्या थोडीशी अडचण आहे. आणि काय आपलं काम आहे करायचं. भलेही आपली लाईफ थोडीशी खालच्या लेवलला असेल, अडचण नाही, पण लाईफमध्ये सेट करायचं आपापल्या पद्धतीने. तर काही नाही मित्रांनो, होईल हळूहळू सेट लाईफ. आणि त्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाला शांती पाहिजे. दिमाग, मेंदू हा थंड पाहिजे. आणि काय लाईफमध्ये आजही मेलं तर काही नाही, 10 वर्षांनी मरायचंच आहे. फक्त काय करायचं हे समजलं पाहिजे, कशा पद्धतीनं रस्त्यावर या प्रवासामध्ये चालायचं हे समजलं पाहिजे. आणि थोडंसं तसं वाटतंय मला, शांत झाल्यासारखं वाटतंय. नो पॅनिकनेस. आणि इथून पुढं हळूहळू आपली लाईफ बरोबर आपण सेट करू असा विश्वास, कॉन्फिडन्स वाटतोय. 19-20 होत असतं थोडंफार, पण ते सगळं करता करता छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवायचा, आपणही मिळवायचा आणि आपल्या कुटुंबालाही द्यायचा. आणि अशा पद्धतीनं हा जीवनाचा प्रवास पूर्ण करायचा. कधीतरी एकदम मृत्यू येईल, आनंदाने त्याला स्वीकारायचं. बस लाईफ अजून आहे तरी काय, लाईफ हॅपी आहे लाईफ. आणि सूर्य पहा मावळ तिकडे गेलेला आहे. आणि या वर्षीची कामे आटोपलीत बरीचशी. गहू काढून झालाय पहा. इथं थोडेसे झाडं होते आधीमध्ये, ते तोडले. आणि त्याचं जे फुरसाण वगैरे होतं एक्स्ट्रा वेस्टेज पडलेलं, त्याची विल्हेवाट लागली. एक जणाने टेम्पो भरून नेला त्याचा. आणि आपणही काही ज्या चिंचाचं वेस्टेज होतं ते रस्त्याच्या कडेला एक बॉर्डर म्हणून लावलं आहे. आणि बाकी सगळं सेट आहे आता. याच्यामध्ये थोडासा रोटा मारायचा ज्या ठिकाणी वरमे आहे गावाचे, आणि नंतर नांगरट काढायची आणि कापसासाठी शेत तयार करून ठेवायचं. आणि अजून एक इव्हेंट आहे. 1 मेला आपल्या भाचीचं लग्न आहे. तो महत्त्वाचा इव्हेंट आहे आपल्या लाईफमधला. आणि मग सगळं सेट आहे, बाकी काहीच नाही. आणि मंडळी, तुम्हाला माझ्या अंगावर थोडेसे कपडे मळके वगैरे दिसत असतील, पण शेतात कसं आहे, वारंवार कपडे खराब होतात. त्यामुळं एकच ड्रेस थोडासा जास्त दिवस वापरला जातो, अशी पद्धत आहे आपली. आणि काही नाही, बाकी सगळं मजेत आहे. आजचा व्लॉग सहज तयार केला. आणि हे व्लॉगिंग मला बंद करावं नाही वाटत आहे, वाढवावं वाटतं आहे बरं का. पण आता पाहूया कसं काय जमतं आहे. थोडंसं रेस्ट रिलॅक्स होत चालू. आणि ह्या शेतीतून थोडासा वेळ काढून करू काहीतरी. तर मंडळी, त्या तिकडनं त्या साईडला तुम्हाला ओढा दिसतोय पहा. आणि तिथं बरेचसे काटे होते पहा, आणि त्याच्या शेंगा वगैरे पडून तिथं थोडंसं आपलं पडीक शेत आहे, त्याच्यामध्ये असे बरेचसे काटे वगैरे उगलेले होते. काल JCB लावला आणि ते सगळं काढून घेतलं. ते एक काम आवरलं या वर्षीचं. आता हे जे गचपण आहे समजा, वाळल्यानंतर पेटून द्यायचं, म्हणजे जे आपल्याला नको आहे ते सगळं जळून जाईल. आणि पुन्हा तिथं काहीतरी जनावरांसाठी गिन्नी वगैरे लावता येईल, असं नियोजन आहे पहा या वर्षीचं. आणि तो पहा मंडळी, आपला मोत्या तिथं बसलेला आहे. आणि त्याच्या पुढे जो बोर दिसतोय तिथं सोलर पंप बसवायचा आहे पहा. मागील त्याला सोलर पंप योजनेमधून आपली ऑर्डर निघालेली आहे, पण अजूनही मटेरियल आलेलं नाही पहा. आणि त्यांचे जे संपर्काचे प्रतिनिधी आहेत त्यांना फोन वगैरे केला, तर ते कोणीच फोन उचलत नाही, रिप्लाय देत नाही. आता काय करावं, काय डोकं चालना. 21 तारीख शेवट आहे. शासनाचा सगळा भोंगळ कारभार आहे. आणि हे पिल्लू रानात चरायला आणलं, पण घरीच घास खाल्ला आणि मग इथं येऊन बसू राहिलं, आहे ना रे. कम चरत नाही तू, हां. आणि इकडे गाय चरतायत, बांधल्यात. पण ह्या गाईला सवय अशी आहे, प्लॅस्टिक दिसलं का खाते. आणि मग त्याच्यासाठी इथं थांबलोय. तर मंडळी, आजची एकंदरीत परिस्थिती अशी आहे पहा. काही माइंडमध्ये टेन्शन वगैरे काही नाही, एकदम रिलॅक्स आहे. आणि सगळं काही ओके आहे. तर मंडळी, आजचा छोटासा ब्लॉग इथंच संपवतोय पहा. आपण भेटूया पुढच्या एखाद्या छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.